नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र. कालच्या तासाचा भाग आपण ज्या वेळेला पाहिला तो हा दृष्टांत पाठ जो ग्रंथ आहे किंवा पेपर नंबर 11 त्याच्यातला पुढचाच भाग आपण सलग कंटिन्यू इथं करतो आहे. तर दृष्टांत पाठमध्ये निवडक दृष्टांत जे आहे त्याच्यामध्ये आपण एक एक आशय समजून घ्यायला लागलेलो आहे. तर काल आपण सामाजिकता स्पष्ट करणारे जे दृष्टांत होते ते आपण पाहतोय, ते संपलेले आहेत. आता मूल्यविचार स्पष्ट करणारे जे दृष्टांत आहेत चक्रधर स्वामींचे ते आपण बघतोय. कारण या ग्रंथामध्ये केशोबासांनी सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक अशी रचनात्मक मांडणी केलेली आहे. आपण अजून ते दृष्टांताचा आशय पाहायला लागलेलो आहे, त्याची वैशिष्ट्ये अजून पुढं आपल्याला पाहावायची आहेत आणि अभिव्यक्ती सौंदर्य. आता थोडेसे दृष्टांत पुढं राहिलेले आहेत, ते झाले की हे पुस्तक या ठिकाणी तिथं संपणार आहे. तर आता 11वा दृष्टांत इथं दिसतोय बघा तुम्हाला, मूल्यविचार स्पष्ट करणारा. मूल्यविचाराचे एकूण 5 दृष्टांत देण्यात आलेले आहेत. याच्यातनं मूल्यविचार स्पष्ट होतो. दृष्टांत बाळ विधवेचा, मुळात हे सगळं दृष्टांत म्हणजे गोष्टी आहेत किंवा कथा आहे, उदाहरण आहे, आणि त्या उदाहरणाद्वारे चक्रधर स्वामींना काहीतरी स्पष्ट करायचं आहे. म्हणजे सूत्र आहे, त्या सूत्राचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर पारमार्थिक द्राष्टांतिक कोणी दिले? केशोबासाने दिलेलं आहे. या ग्रंथाचा निवडक दृष्टांतपाठ ग्रंथाचा लेखक आणि त्याच्यातले निवडक ग्रंथ आपल्या शिवाजी विद्यापीठानं निवडक दृष्टांत घेऊन प्रकाशित केलेले हे पुस्तक, आणि त्या पुस्तकाचा संपूर्ण आशय, अभिव्यक्ती सौंदर्य आपण समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला परीक्षा द्यावयाची आहे. पेपर क्रमांक 11साठी वाङ्मयीन प्रवाहाचं अध्ययन असा हा पेपर एकंदरीत आहे. तर बघा, दृष्टांत बाळ विधवेचा, मुळात हे तुम्हाला हे ऑनलाईन पुस्तक जे आहे त्याच्याच आधारानं आपण हे सगळं शिकू लागलेलं आहे किंवा त्याचा आशय सांगितला जातो. प्रत्यक्ष लायब्ररीमधलं पुस्तक घेतलं तर त्याच्यातनंही तो भाग प्रिंट स्वरूपात जो निघालेला आहे तोही तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर दृष्टांत बाळ विधवेचा काय आहे? हा बाळ विधवेचा दृष्टांत काय आहे? त्याच्यासाठी सूत्र काय आहे? तर सूत्र त्याच्यासाठी एकंदरीत आहे की कंटक टियेमान होनी असावे, सुख साधने देव न पविजे नायका, असा एक सूत्र आहे. त्याचा आशय आहेच. त्या काळची जी भाषा आहे ती तुम्हाला परीक्षेत लिहायची नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे की त्याचा आशय समजून एकंदरीत घ्यावायचा आहे. आणि म्हणून उठता बसता, चालताना, उठताना बसताना हाडांचा कटकट असा आवाज होतो. इतकं साधकानं शुष्क देह करून असावं. म्हणजे साधक एवढा राबला पाहिजे, साधकानं एवढी साधना केली पाहिजे की उठता बसता त्याची जाणीव झाली पाहिजे. जसं उठता बसता हाडं वाजतात तसं उठता बसता ते नामस्मरण किंवा त्याची साधना जाणवली पाहिजे. सुख साधनाने कोणतेही ध्येय प्राप्त होत नाही आहे, त्याच्यासाठी साधनाच करावी लागेल. म्हणजे साधनं तुम्हाला सुखानं मिळत नाही, तर त्यासाठी आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट प्रचंड करावे लागतात, त्याग करावा लागतो. त्याच्याशिवाय ती गोष्ट आपल्याला पदरात पडत नाही किंवा त्याच्याशिवाय ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, एवढी वस्तुस्थिती एकंदरीत असते. म्हणून विनासायास, विना कष्ट कोणतीही गोष्ट माणसाला प्राप्त होत नाही. मग तो साधक जरी असला, तो अध्यात्माची जरी सेवा करत असला तरी पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करताना किंवा परमेश्वराची साधना करताना त्याच्यासाठी सायास केला पाहिजे. सायास या शब्दाचा अर्थ प्रयत्न करावे लागतात. आणि कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय, प्रयत्नाशिवाय मिळू शकत नाही, हे स्पष्ट त्याला सांगायचं आहे किंवा हे सूत्र आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय दृष्टांत दिलेला आहे? त्यांनी दृष्टांत असा दिला आहे, उदाहरण असं दिलं आहे, कोणी एक बालविधवा असते, ती कृच्छ चंद्रयान व्रत करते, महिनाभर उपवास करते, त्यामुळे सर्व गोष्टीवर ती संयम मिळवते आणि मग तिचं संपूर्ण आयुष्य, उर्वरित संपूर्ण आयुष्य जे आहे ते पूर्णत्वात जातं. म्हणजे कालही थोडं आपण याच्यावरती विवेचन समजून घेतलेलंच आहे, पण आणखी थोडी उजळणी वजा ती गोष्ट समजून घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे तिनं सुद्धा, एक विधवा जी असते तिनं सुद्धा एक व्रत करताना प्रचंड स्वरूपामध्ये तिनं ती साधना केलेली आहे, निष्ठा ठेवलेली आहे.
त्याच्यावरती दृष्टांती काय दिलं आहे केशवदासांनी? ते म्हणतात की त्याप्रमाणे साधक पुरुषाने संयम केल्यास त्याचं जीवन सार्थकी लागेल. साधकानं सुद्धा संयमीपणे कोणतीही एखादी गोष्ट सातत्यानं करावी, म्हणजे त्याला त्याच्यातला आनंद निश्चित मिळेल. याचा भावार्थ जर समजून घेतला तर चक्रधर स्वामींनी बेलापूरला महदायसेला हा दृष्टांत जो आहे तो सांगितलेला आहे. समाज जागृतीसाठी नीती मूल्यांची जोपासना व्हावी आणि नीतिमूल्यांच्यामुळं समाजामध्ये प्रचंड जागृती निर्माण होईल, समाज जागृत होईल आणि कोणत्याही क्षेत्रातील साधकानं स्वतःला संयम ठेवला पाहिजे. याच्यातून हा दृष्टांत आपल्याला दिसून येतो. म्हणजे याच्यातून हा दृष्टांत हे सगळं सांगत राहतो आणि त्या अंगानं त्याचा विचार स्पष्ट होतो. आता पुढचा दृष्टांत बघा, 12वा दृष्टांत आहे. दृष्टांत कुठला आहे तो? डोळे याचा. म्हणजे काय सांगितलं याच्यात? जेतुल जेतुल प्रपंची जडे जेतुलेला परमेश्वरी उजळे. जेतुला जेतुला प्रपंच उजळे, जेतुलेला परमेश्वरी वजळे. म्हणजे काय आहे तर जेव्हा किंवा जेवढा मनुष्य लौकिक गोष्टीमध्ये गुरफटतो तेवढा तो परमार्थापासून दूर जातो. ही सूत्र आहे किंवा हे वाक्य आहे. संतांचं जसं एखादं कोटेशन आहे किंवा संतांचं जसं एखादी उवी आहे तसं हे सूत्रच आहे चक्रधरांचं. ते काय म्हणतात की मनुष्य लौकिक गोष्टी जेवढा गुंपेल, म्हणजे स्वार्थामध्ये, प्रपंचामध्ये, पैसा, सत्ता, संपत्ती, ह्या सगळ्या भौतिक आणि लौकिक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जेवढा तो गुरफटेल तेवढा तो परमार्थापासून दूर जाईल, देवापासून दूर जाईल, अध्यात्मापासून दूर जाईल किंवा जीवन सुखकारक समाधानी याच्यासाठी अध्यात्मज्ञान जे आहे ते त्याला मिळणार नाही, त्याच्यापासून तो दूर जाईल. म्हणून भौतिक सुख जी आहेत ती दुय्यम मान्य हवं आहे. पैसा हे दुय्यम आहे. खरं तर अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे. रात्रंदिवस पैशाच्या नादी लागणारी माणसं आहेत. बरीच माणसं अशी आहेत की नोकरी करतात आणि नोकरी करताना त्याच्यातनं त्याला अर्थप्राप्तीपुरती अर्थप्राप्ती म्हणजे जगण्यापुरती अर्थप्राप्ती होते, तरीसुद्धा पुन्हा दुसरा व्यवसाय येऊन आणि शरीराला ताण देतात. म्हणजे नोकरीहून आल्यानंतर सुद्धा पैसा मिळवण्याच्या दृष्टीनं ती माणसं अतोरात झटतात, पण त्याच्यात सुख नाही हे त्याला फार उशिरा कळतं. कारण पैसा नावाची गोष्ट आणि प्रचंड मिळवणं एवढ्याच डोळ्यासमोर ते ठेवतात. आनंद नावाची गोष्ट त्याच्या वाट्याला येतच नाही. आणि आनंद नक्की कुठं मिळतो? त्याला त्याचा क्षणिक आनंद वाटतो. भौतिक सुखामध्ये किंवा पैशामध्ये त्याला आनंद वाटतो. जास्त पैसा मिळवला की जास्त आनंद, ही चुकीची संकल्पना आहे. हे त्याला लवकर कळत नाही आणि हे त्याच्यातलं अज्ञान आहे. आणि म्हणून हा दृष्टांत काय सांगून जातो? भौतिक सुखामध्ये अडकलेला माणूस हा कधीही सुखी होत नाही. तो सुखी झाल्यासारखं त्याला वाटायला लागतं. आणि म्हणून या सर्व गोष्टींचं विवेचन किंवा सर्व गोष्टींची जाणीव आहे ती याच्यातून आपल्याला स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून भौतिक गोष्टीमध्ये गुरफटलेला माणूस तेवढा परमार्थापासून किती दूर जातो आहे हे त्याच्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. आणि तो काय दृष्टांत दिला आहे? डोळ्याच्या ठिकाणी स्वतः सिद्ध अशा 2 सामुग्री आहेत, तेज सामुग्री आणि दुसरी मेद सामुग्री. तेज सामुग्री वाढवली तर रत्नामध्ये अभूतपूर्व रंग पाहतो आणि मेद सामुग्री वाढवली तर काहीच दिसत नाही. काय आहे याच्यामध्ये? त्याने सांगितलं डोळ्याच्या ठिकाणी 2 सिद्ध अवस्था आहेत. एक तेजस्विता आहे, दुसरी मेद आहे. तेजस्विता जर वाढवली तर त्याच्यामध्ये रत्नासारखं सामर्थ्य, म्हणजे आपलं डोळ्याचं तेज जे आहे ते प्रचंड वाढवलं ना तर असंख्य गोष्टी जगातल्या निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. पण प्रत्यक्षरित्या ज्यावेळेला आपण मेद वाढला ना तर काहीच दिसत नाही, मग आंधळेपणा आल्यासारखा वाटतो आणि त्याच्यातून ती गोष्ट होते. दृष्टांती काय दिलेलं आहे त्यांनी? दृष्टांतिक असं दिलं आहे, मनुष्याच्या ठिकाणी चांगली सामुग्री असेल तर त्याला चांगलं जर विचार असेल तर त्याला बरंच काही स्वीकारता येईल. पण असत म्हणजे पापरूपी सामुग्री जर त्याची असेल तर त्याला काही मिळणार नाही. म्हणून संत सामुग्री जी आहे ती वाढवली तर उद्धार होतो आणि असत सामुग्री वाढवली तर काय होतं? दुःख भोगावं लागतं.
पण म्हणजे सुख, समाधान, शांती, आनंद या गोष्टी त्याला कळत नाही. चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत पैठणला सांगितलेला आहे. सारंग पंडित यांना निमित्त करून तो दृष्टांत सांगितला. पैठणीत प्रत्येक जीवाजवळ 2 प्रकारची सामर्थ्य असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक जीव आहे, प्रत्येक माणूस आहे. एकामध्ये तेज असतं, म्हणजे कष्ट करण्याची उमेद, जाणीवपूर्वकता एकंदरीत असतं. हे तेज वाढवलं ना तर हिऱ्याच्या रत्नातील मोहकपण जो आहे त्याला प्राप्त अनुभवता येईल. आणि जर मेद वाढवला तर अंधत्व येतं. म्हणजे डोळ्यावर जर या ठिकाणी जास्त मांस वाढलं किंवा मेद जर वाढला तर ते अंधत्व आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे सगळं आहे. म्हणजे असंच सामग्री वाईट कर्म म्हणून वाढवली तर जीवन तेजमय कधी होणार नाही. म्हणजे जीवन तेजमय कधी होईल आणि जीवन दुःखी कधी होईल आणि माणूस मग मातीमोल होऊन जाईल. म्हणजे मूल्य विचारानुसार जीवनाचं सार्थकीपणा जो आहे तो इथं स्पष्ट केला आहे. म्हणजे जीवनात मूल्य विचार किती महत्त्वाचा आहे. मूल्य म्हणजे काहीतरी किंमत. जीवनामध्ये तुम्ही निश्चितपणे काय घेणं गरजेचं आहे. जगण्यातलं सुख, जगण्यातला आनंद, जगण्यातलं सौंदर्य या सर्व गोष्टींची जाणीव जोपर्यंत माणसाला होत नाही ना तोपर्यंत माणसाच्या जीवनातलं अज्ञान काय आहे याची जाणीव त्याला होत. सत्ता, संपत्ती, पैसा ही काही स्वतःच्या जीवनामध्ये जगण्यासाठी पैसा हवाच आहे. पण पैशाला 1 नंबरची किंमत देऊन पैसाची हाव करणारी माणसं आज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे रात्री वेळेत जेवत पण नाहीत माणसं. सकाळी उठल्यानंतर पैशाचाच विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वाढती संपत्ती आणि वाढतं काय म्हणतो आपण त्याला की आपल्याला जास्तीत जास्त किती मिळवायचं आहे जे ती माणसं स्वतः वेळेत शारीरिक सौंदर्य किंवा शरीर सुख किंवा शरीरातला शरीरात आपल्या काय चाललं आहे याची गोष्टीचं गंधही त्याला नसतो. म्हणजे वेळेत न जेवणं, सुख नक्की कशात आहे याची जाणीवही त्याला नसते. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला जाणीवपूर्वकरित्या या सर्व गोष्टी जाणीवा ज्या आहेत त्या स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामी म्हणजे महानुभाव संप्रदायातला हा जो ग्रंथ आहे लीळाचरित्र तो 13व्या शतकामध्ये मानवी जीवनाला निश्चितपणे दिशादर्शक ठरलेला आहे. फक्त तो गद्य ग्रंथ आहे. आणि आपण त्याच काळातला म्हणजे लीळाचरित्रानंतर 7 वर्षानंतर निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी ही काव्यमय ग्रंथ आहे. म्हणजे तो ओवी हा तो काव्यातून ग्रंथ आहे. 9000 ओव्या भगवद्गीतेवरती विश्लेषण करणाऱ्या ज्ञानोबानी आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत आपल्याला माहीत आहे. म्हणजे 9000 ओव्यातून तो ग्रंथ 700 श्लोकांचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. पण गद्यग्रंथ जो लीळाचरित्र होता त्या लीळाचरित्रामध्ये सुद्धा तेच आहे. सूत्र आणि दृष्टांत आहेत. एखादी गोष्ट सांगण्यासाठी, एखादं वचन स्पष्ट करण्यासाठी, एखादं ज्ञान देण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे चक्रधरांचे जवळजवळ 114 दृष्टांताचा हा ग्रंथ केशवदासांनी साकार केलेला आहे. त्या लीळाचरित्रामधले ते दृष्टांत एकत्रित करणं आहेत. पण लीळाचरित्र हा ग्रंथाचा चरित्रात्मक आहे, पूर्णपणे जीवनचरित्र सांगणारा आहे. पण त्याच्यामध्ये चक्रधरांच्या तोंडचे दृष्टांत आणि चक्रधरांच्या तोंडचं विवेचन त्या ठिकाणी फार सुंदररित्या स्पष्ट कुठेतरी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या अंगानं त्याचा दृष्टांत पुढचा दृष्टांत काय आहे 13वा दृष्टांत माळेकाराचा. माळेकार म्हणजे कोण तर एक सूत्र सांगितलंय तुमचे दोष बाहेर काढले तर पोरानो पोटात सुरी घालून आत्मघात करा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी तुमचं स्वतःचे जे दोष आहेत माणसाच्या जीवनातले जे दोष आहेत ते जर बाहेर निघाले तर पोटात सुरी घालून आत्मघात कराल. हे सूत्र आहे आणि सूत्र सांगण्यासाठी त्यांनी सुंदर असा एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे कोणी एक माळी होता आणि तो मळ्याचे राखण करण्यासाठी गेला. मग मळ्यामध्ये त्याच्या माच तयार केलेला होता. कारण पाखरांना हाणण्यासाठी किंवा शेतामध्ये उंच असा त्या पिकामध्येच एक माच तयार केलेला होता आणि त्याच्यावरती चढून मग संपूर्ण शेताची राखण चारी बाजून येणाऱ्या त्याला दिसणार आहे. आणि मग त्याच्या शेतामध्ये असं सांगितलेलं आहे तो माचावरती गेला तेव्हा त्याच्या शेतामध्ये एक चोर असतो. तो येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटत असतो.
मग ब्राह्मण संन्यासी यांना तो मारत असतो. हे सर्व माळेकरी गुपचूप पाहतो. तो माळा आहे ना, माळ्यावरती बसलेला तो तो शेताच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावरून तो चोर लुटत असतो अनेकांना, ते पाहत असतो पण काही बोलत नसतो. अशात एके दिवशी चोर राजाला सापडतो. मग राजा त्याला काटेरी लाकडाला बांधून बैलाकरवी ओढत नेण्याची शिक्षा करतो. शिक्षा होत असताना सर्व गावकरी तिथं असतात. त्या गावकऱ्यांना चोर बिचारा वाटतो, पण राजपुत्र शोधावा असा असतो. पण बरेच जण त्याला शिक्षा दिली असेल ही चर्चा होत असतानाच माळेकरीत येत असतो. त्यावेळी तो म्हणतो, ह्यानं ज्या ज्या चुका केल्या, दुष्कर्म केली ती मला माहीत आहे. आणि राजानं तर त्याला अजून कठोर काय करावं, शिक्षा केली पाहिजे. त्याच्या शरीराचे मोहरी एवढे बारीक बारीक तुकडे केले पाहिजे. प्रत्यक्ष एखादी गोष्ट डोळ्यानं ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यातली तीव्रता प्रत्येकाला कळत असते. आणि म्हणून ती तीव्रता ज्या वेळेला आपल्याला समजून येते त्यावेळेला खरोखर नक्की काय केलं पाहिजे आणि डोळ्याला जे दिसतं ना तेच खरं वास्तव सत्य असतं. आणि म्हणून त्या माळेकऱ्यानं त्या शेतातल्या माळ्यावरती बसून शेताचं निरीक्षण करताना, शेताचं संरक्षण करताना, शेताच्या बाहेरच्या रस्त्यावरती जो चोर अनेकांना जो लुटत असतो आणि त्यानं इतकं क्रूर कर्म केलेलं असतं ते प्रत्यक्ष शिक्षा देत असताना काही गावातल्या माणसांना तो चोर जो आहे तो राजबिंडा राजपुरुषासारखा वाटतो. अरे त्याला सोडून द्यावं, फार मोठी त्याला शिक्षा होते असं त्यांना वाटायला लागतं. पण हा जो होता माळी होता ना त्यानं प्रत्यक्ष त्याची कृत्य पाहिलेली होती. त्यामुळे त्याला मनात असं वाटतं की राजानं ह्याला कठोर शासन केलं पाहिजे, राजानं याला कठोरपणे जास्तीत जास्त कडक शिक्षा केली पाहिजे. दृष्टांताने हा दृष्टांत आहे, म्हणजे सूत्रांनी त्याच्यावरचा हा दृष्टांत आहे. त्याच्यावर केशोबासाने काय दृष्टांतिक दिलं आहे, काय निष्कर्ष दिला आहे याच्यावरती ते असं म्हणतात, त्याप्रमाणे परमेश्वरानं मनुष्याचं रूप घेऊन जगात तो वावरत असतो परमेश्वर. तर तो सर्वांची कर्मे जाणतो म्हणून त्याला दोषी मनुष्याबद्दल कीव उत्पन्न कधी होत नाही. दोषी मनुष्य जे असतात ना त्याच्यावर कीव कधीही उत्पन्न त्या परमेश्वराला होत नाही. का तर त्याला त्या सगळ्या गोष्टी हे काय करते माहीत असतात. आणि म्हणून हा जो दृष्टांत आहे ह्या दृष्टांताचा भावार्थ जर जाणून घ्यायचा झाला तर चक्रधर स्वामींनी बाह्यास निमित्त करून सांगितलेला हा दृष्टांत आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तो ज्या पद्धतीनं कर्म करतो, ज्या पद्धतीनं तो आहार करतो, ज्या पद्धतीनं तो वागतो त्या पद्धतीनं त्याला कर्म जो करतो त्याचं त्याला सोसावं लागतं, भोगावं लागतं. आणि म्हणून जे दिसेल त्यापेक्षा वास्तव वेगळं असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. आपण कितीही ढोंगीपणानं वाईट कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी माळेकराप्रमाणे कुणाचंही आपल्यावर लक्ष असतं. म्हणजे असं म्हणतात की कितीही आपण एखाद्या गोष्ट करायला लागलो आहे, चांगलं काय करतो आहे हे लपवून जरी करत असलो तरी अनेकांना किंवा कोणाला तरी ते माहीत असतं. त्याच्यामुळं अहंभाव, अहंकार आणि मी कोणीतरी ही जाणीव कधीही आपल्या डोळ्यासमोर ठेवू नये. प्रत्येकानं मी काय केलं पाहिजे, मी काय करतो आहे या गोष्टीचं अंतःकरणपूर्वक काय केलं पाहिजे त्यानं तर चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि हा विचार ज्याच्याकडे आहे तोच माणूस खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची सुखी वाटचाल जे आहे ते करत राहतो. म्हणून जीवनाचा प्रत्यक्ष शोध घेत असताना मानवी जीवनामधल्या ह्या सगळ्या जाणीवा व्यक्त होत असतात. मूल्य विचार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. 3 दृष्टांत आपण पाहिलेले आहेत. या 3 दृष्टांतातून काय सांगायचं आहे चक्रधर स्वामींना किंवा 3 दृष्टांतातून चक्रधर स्वामींनी कोणता विचार स्पष्ट करावायचा आहे तर चक्रधर स्वामींना ज्या ज्या गोष्टी जाणवतात त्या सर्व गोष्टी एकंदरीत महत्त्वाच्या आहेत असं ते वारंवार सांगत राहतात. मग माळेकराचा दृष्टांत असू दे, डोळियाचा असू दे, बाळविधवेचा असू दे, याच्यातनं जीवनामध्ये जगण्यासाठी काहीतरी मूल्य विचार असावा. जीवनामध्ये जगत असताना नवनव्या गोष्टींची जाणीव असावी. आणि त्या दृष्टिकोनातून चक्रधर स्वामींनी जे सूत्रांनी दृष्टांत दिलेला आहे त्याच्यावर दृष्टांतिक देऊन उपदेश केलेला आहे. फक्त हा गद्य ग्रंथ आहे.
हा ग्रंथ जो आहे तो तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या जीवनाला एक वेगळ्या नव्या जाणिवेचा शोध घ्यायला कारणीभूत कसा ठरतो आहे याचं विवेचन याच्यातून फार सुंदररित्या झालेलं आहे. पुढचा दृष्टांत वानरी याचा आहे. म्हणजे तो काय आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की लौकिकत्व प्राप्त झाल्यानंतर लौकिकास पात्र झालेला माणूस परमार्थापासून दूर जातो आणि परमार्थाच्या श्रेष्ठ पदाला पोचलेला असतो. तो जनलोकामध्ये अनुपयोग असतो. म्हणजे लौकिकास पात्र असलेला माणूस परमार्थापासून भक्तीपासून दूर तर जातोच, पण श्रेष्ठ पदाला तो पोचलेला असतो. जो परमार्थात श्रेष्ठ पदाला पोचलेला असतो तर जनलोकामध्ये अनुलौकिक असतो, म्हणजे तो प्रसिद्ध असतो. ज्या माणसाने भौतिक सुखापेक्षा समाजाचं हित पाहिलं ती माणसं लोकांच्यापर्यंत नक्की पोचली, जनलोकांच्यामध्ये ती लोकप्रिय झालेली असतात. आणि मग त्याच्यात त्यांनी वानराचं उदाहरण दिलं आहे. एक माकडी नसते, तिचं पिल्लू तिच्या पोटाला घट्ट बांधून असते, ती फांदीवर या फांदीवरनं त्या फांदीवर उड्या मारते. पाहणाऱ्याला वाटतं की तिच्या पोटात धरलेलं ते पिल्लू आत्ता खाली पडेल. ज्यानं धरलं आहे त्याने ते धरून दिलेलं आहे तेच जाणवतात, पण ते कधीही सुटत नाही. हा दृष्टांत दिलेला आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी दृष्टांत एक दिला आहे, परमार्थाला अनुकरण्याची पद्धत मनुष्यानं जाणून घ्यावी. प्रत्येक मनुष्यानं परमार्थ जाणून घ्यावा. तसं आपण त्या माकडीच्या पिलाला तिनं बांधले हे ती पडत नाही, तिला माहीत आहे ते पडेल म्हणून आपण त्याची काळजी करत असतो, पण प्रत्यक्षरित्या त्या अंगानं त्याची जाणीव. चक्रधर स्वामींनी पैठणलाच हा दृष्टांत सारंग पंडिताला सांगितलेला आहे. या दृष्टांतामध्ये मूल्यविचार असा आहे की आपण कोणतेही कार्य ज्ञानानुसार केलं पाहिजे, कोणतेही कार्य करताना विचारपूर्वक केलं पाहिजे. असं विचार न करता एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला त्याच्या जीवनाचं नुकसान, म्हणजे त्याच्या वाट्याला ते येतच. म्हणजे माझ्या ह्याच्यातलं एक उदाहरण आहे, एक माणूस पैशाच्या तालावर नाचत असतो, अभ्यास पूर्ण करत नाही, हाव 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 सुटल्यासारखा तो करतो आणि त्यालाच त्याचं नुकसान सोसावं लागतं. नुकसान त्याला, म्हणजे विचारपूर्वक एखादी गोष्ट ज्यावेळेला तो करत नाही त्यावेळेला पैसा हा सर्वश्रेष्ठ, पैशाच्या तालावर जग नाचलं पाहिजे, पैशाच्या तालावर दुसऱ्यात अतिक्रमण केलं पाहिजे, हे ज्यावेळेला तो करतो. पैशाच्या तालावर मी काही माझ्यासारखा कोणी नाही असं ज्यावेळेला तो म्हणायला लागतो त्यावेळेला त्याची जीवनाची त्याला सुख नावाची गोष्ट त्याला माहीत होत नाही आणि त्या अंगानं त्याचा विचार एकंदरीत आहे. म्हणून माकडी याचा दृष्टांत त्या ठिकाणी दिला आहे. या भागातला मूल्यविचारातला शेवटचा चंदनाचा दृष्टांत पाहून आपण नंतर प्रबोधनात्मक विषय त्याच्यावरचे दृष्टांत या ठिकाणी पाहावयाचे आहेत. तर तुम्ही अत्यंत शांत चित्तानं ऐकत आहात, समजून घेत आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. 4 दृष्टांत आपण मूल्यविचाराचे पाहिलेले आहेत, त्याच्यातला एक राहिलेला आहे, तो पुढच्या तासाला निश्चितपणे बघूया. धन्यवाद.